तर नाशिकमधील बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी लांबणीवर गेली आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी आता 22 एप्रिलला होणार आहे। आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष हजर असतानाही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागितलाय आणि त्यानंतर कोर्टानं वाढीव मुदत दिली आहे। आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे। आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल। तो आज फिर्यादी पक्षातर्फे सरळ तहकुबीचा अर्ज देण्यात आला। इव्हन आपण कोर्टाला मेन्शन केलं होतं असं की बॉटम ऑफ द बोर्ड घ्यावं किंवा मग आदरणीय न्यायालयाने उद्या घ्यावं, सॅटर्डेला घ्यावं, परंतु आदरणीय न्यायालयाकडे कामाचा ओघ जास्त आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 22 तारीख दिलेली। फिर्यादीचे वकील असून आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या। तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू। तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही, त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती। पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटले पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।